खरं तर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी ही बातमी आहे। सरकारनं लाडक्या बहिणींच्या योजनेला आता कात्री लावली आहे आणि लाडक्या बहिणीच्या पात्रतेसाठीचे नियम आणखी कडक झालेले आहेत। तर आतापर्यंत त्यामुळे 12 लाख बहिणी अपात्र ठरल्यात आणि छाननीनंतर जवळपास 40 लाखांपर्यंत लाडक्या बहिणी या अपात्र ठरण्याची शक्यता आहे। तशी माहिती झी 24 तासच्या सूत्रांनी दिली आहे। लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यामुळे सरकारची वर्षाला 2160 कोटी रुपयांची बचत होणार आहे अशी माहिती कळतीये। तर दुहेरी योजनांचा लाभ, वाहन नावावर असणं, उत्पन्न जास्त असणं असे विविध निकष वापरून अपात्र केले जात आहे। तेव्हा आता लाडक्या बहिणी चिंतेत आहेत आणि अशा अनेक लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरल्यात ही संख्या जवळपास आता 40 लाखांपर्यंत जाईल अशी माहिती कळतीये। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, आतापर्यंत 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात आणि अजून छाननी सुरू आहे। आणखी 40 लाखांवर ही संख्या जाईल असं कळत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। अनुपमा, लाडकी बहीण योजना ही खास करून विधानसभा निवडणुकीसाठीच आणली गेल्याचा आरोप हा वारंवार विरोधकांकडून केला जात होता। त्यामध्ये आता तथ्य असल्याचं देखील समोर आलेलं आहे, कारण आता निवडणुका संपलेल्या आहेत। लाडक्या बहिणींची उपयुक्तता सध्या तरी संपलेली आहे। सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर आता या लाडक्या बहिणींची हा बोजा वाटू लागलेले आहेत, कारण राज्य सरकारला मोठा आर्थिक गाडा चालवायचा असेल आणि विकास कामांना अधिकाधिक निधी द्यायचा असेल तर लाडक्या बहिणींची संख्या कमी केल्याशिवाय पर्याय नसल्याचं आता समोर आलेलं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींच्या निकषाचे जे निकष आहेत ते आणखी कठोर केले जात आहेत आणि त्याची छाननी केली जात आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत परंतु त्यांना निवडणुकीच्या तोंडावर पात्र केलं गेलं होतं, अशा सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा अपात्र करण्याचे सुरू झालेले आहे। आत्तापर्यंत 12 लाख लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहेत। त्यांच्यामुळं वर्षाला 2160 कोटी रुपये हे राज्य सरकारचे वाचू शकतात। परंतु अशाच प्रकारे जर कठोरपणे छाननी करत गेलं तर सुमारे 40 ते 50 लाख इतक्या लाडक्या बहिणी ह्या अपात्र ठरू शकतात आणि जवळपास 7.5 ते 10,000 कोटी रुपयांची बचत ही सरकारची होऊ शकते। त्यामुळे नक्कीच राज्य सरकारचा कल हा किंवा प्रशासनाचा कल हा जास्तीत जास्त लाडक्या बहिणी कशा प्रकारे निकषामध्ये बसणार नाहीत, त्यांच्या काटेकोरपणे निकष काढले जातील हे पाहिले जातं आहे। खास करून जे आधार कार्ड लिंक आहे, पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे त्याचा जास्तीत जास्त आधार घेतला जात आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न जास्त आहे त्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न जे आहे ते जास्तीत जास्त करताना दिसून येत आहेत। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र आपण बोललेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। लाडक्या बहिणींचा बोजा कमी करण्यासाठी सरकार अशा प्रकारे आता उपाय करत आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींची आता ही चिंता आणखी वाढत चालली आहे।